म्हणतात महाराज. हेची सुख पुढती मागतो आगळे, हेची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवाला. जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी. दुधा भावाळ येऊन ती चित्ता, करावा अनंता नाश त्याचा. अभय देऊनी करावे सादर, क्षण तो विसर पडोने दे. जन्म जन्मांतरी तुझाच्या अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, ते कल्पतरू पुरविसी. जन्म जन्मांतरी तुझाच्या अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या चरणा माझे दंडवत, ज्यांचे धन वित्त पांडुरंग. प्रस्तुत सेवा सर्वांना विहित आहे. सर्वांना 6-7 दिवस तुम्ही सेवा ऐकताय. उमरेगव्हा माऊलीनगर प्रतिवर्षाप्रमाणे चालू असला हा नाम उत्साह अगदी थाटामाटात प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदाचं स्फुरण आहे, चैतन्य आहे जिकडं तिकडं. आणि अशा साधू कधी जात नसतात. साधू दिव्यत्वानं या असमतात, सभोवतात, अखंड असतात महाराज. दिव्य स्मृती ज्याला म्हणतात ते अखंड हजारोच. कारण साधूचं एक आहे, ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबरायांचं वर्णन करताना असं वर्णन केले, ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरुण्या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन, साधूला जाल गेला असं म्हणून निघून. आमच्या हरिभक्त पारायण गुरुवर विठ्ठल महाराज देवकरांचे वाक्य, साधू जात नसतात. कारण तुकोबराय सांगतात बाळखेडा प्रकरण, जातो येतो आम्ही देवाचे सांगत, जातो येतो आम्ही देवाचे सांगत, तुका म्हणी गात देव नाम, तुका
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जातो येतो आम्ही देवाचे संगात, तुका म्हणे गात देवनाम. तुकोबाराय तर प्रश्नच करतात, गेला होत कोठे, गेला होता कोठे, आला कोठून या. अवघेची वाया विनबोल, हे सगळं बोलणं आहे महाराज, वाया बोलणं आहे. कुठं जात आहे नाही, कुठून येते नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल किती अभंग आहे तसे. नाही ज्यावे आम्हा लागत, अहो अखंडित सुखरूप. आम्हाला जगायचं नाही, मरायचं नाही, अखंड दिव्य स्थिती. त्यामुळे सर्व ही जी आज 40 वर्ष तुम्हाला आपण पाहतोय, याचं कारण असं, या सर्व साधू संतांचं पुण्य आहे तेवढं महाराजांनी करून ठेवलं पुण्य. तुम्हाला आम्हाला जे काही खेळण्यासाठी आज एवढा मोठा उत्साह आहे, सर्व पुण्य संतांचं आहे. कारण केवळ ते पुण्याचे भांडार आहेत महाराज. संत म्हणजे पुण्याचे भांडार आहेत. आणि त्यांच्या पुण्यावर तुकोबाराय तर म्हणतात, नाही नाही असे मोठे मोठे जे कार्य आहेत, तुम्ही आम्ही तिथं मध्ये आपलं मी घालायचं नाही बरं का. आणि सगळं संतांचं. तुकोबाराय सांगतात, पुण्य उभे राहो आता संतांचे या कारणे. संतांचं पुण्य या कारणासाठी आहे म्हणून हा कार्य आहे. हे मोठा उत्सव आहे, याचं कारणच ते आहे. आणि तुमची आमची सेवा, आता या अभंग आहे, सेवादान हा शब्द आहे. सेवादान, कारण सेवके करावे सांगितले काम. सेवकाच एकच आहे. तुकोबाराय सांगतात, सेवेमध्ये काय सुख आहे फक्त त्या पायकालाच माहित आहे. विठ्ठल विठ्ठल पायिक झाल्यावर कळलं महाराज. पायिकाचे सुख पायिकासी ठावे, 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 पायिकासी ठावे, पायिकाचे सुख पायिकासी ठावे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पायिकाचे सुख पायिकासी ठावे, म्हणून जीवे केली साठी. जिथं जीवाचा आणि देवाचा संबंध आहे ती पायिके महाराज. तुकोबाराय सांगतात, येता गोळ्या बाण साहिले अपार. म्हणून तर तुकोबारायला मना वाटतंय, भक्ती ते कठीण स्वळावरली पोळी. आता सगळं सोपं झालंय, पण ते सोपं केलंय. तो का म्हणे, केली सोपी पाय वाट. नसतात तुकोबाराय सांगतात, वैकुंठा जावया तपाचे सायास. तपाचे सायास.
म्हणून तुकोबराय सांगतात, पायिकाचे सुख पायिकासे ठावे. एका महापतिव्रतेला विचारा की पतीचं जे सुख आहे ते काय, ते म्हणते ते मलाच माहित आहे. ज्ञानोबराय सांगतात, पतीचा जिव्हाळा मनोनी सासुऱ्याचे साहिजे, एरवी वाहिजे चामाचे मोठ. एरवी विचार करायला गेलं, पतीचं सुख आहे, पतीचं सुख ते आईसाहेबाला माहित आहे. कारण त्यांच्या सुखासाठी सर्व सासऱ्याचं सहन करते, नंदचं सहन करते, सगळ्याच सहन करते महाराज. का? एरवी वाहिजे चामाची मोठ. नसता एरवी विचार करते एक चांबड्याची पिशवी आहे महाराज, नसतात. असे अनेक अभंग आहे. ते पिंड पोसावे हे आदमाचे ज्ञान. आदमाचं ज्ञान म्हणजे केवळ पिंड पोसायचे, चांबड्याची पिशवी पोसणं आहे. पण याच्यातलं जर दिव्यत्व असेल, जर काही तत्व असेल, जसं आईसाहेबांचं जीवन म्हणजे पती, भक्ताचं जीवन म्हणजे देव, आणि शिष्याचं जीवन म्हणजे गुरु. विठ्ठल विठ्ठल एवढं केलं की बाकीची काय करायची गरज नाही. आपण तेवढंच चुकतो आणि बाकीचं सगळंच करतो. पायरी चुकली की सगळंच मला चुकता येते. म्हणून पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याचे साहिजे, एरवी वाहिजे चामाची मोठ. न पाहे वास न धरी मनी आस, वाया निकन भूस उपनीती. म्हणून जीवनात त्याग आहे त्या लोकांच्या, आणि त्यागानं जे भेटतंय, ज्या दिवशी आज एकादशी आहे, एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा अन्नाचं काय सुख आहे ते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय म्हणते महाराज, 12 वाजल्यावर जमते की 12 वाजल्यावर इतकं परिमळाची. महाराज सांगतात, तुकोबा ज्ञानोबरांचे अभंग आहे. निर्जला आता निर्जला एकादशी आहे, ज्येष्ठ शुद्ध एकादशी म्हणजे निर्जला एकादशी. त्या दिवशी दिवसभर निर्जला राहायचं. मग पाणी बघितलं की तिच्याकडे वृत्ती जाते आहे, पण त्या दिवशी पाणी नाही. सकाळ कधी होते कळत नाही महाराज. ज्ञानोबराय सांगतात ना, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो जीवा. त्यातलं तिसरं प्रमाण आहे की तृषा लागली या जीवनाते ओढी, तैशी तुझी गोडी लागो जीवा. ज्ञानोबराय सांगतात, देवा जसं एखाद्या तहानलेल्या माणसाला जसं पाण्याची ओढ लागते, स्वाभाविक आहे ते, का कुणी सांगावं लागतंय पाणी प्यावं लागतं म्हणून, स्वाभाविक आहे. तसं भक्तीमध्ये कृत्रिमता जमत नाही महाराज, अकृत्रिमता पाहिजे. सहज सहज स्थिती या ना भक्ती. विठ्ठल विठ्ठल. या संतांचं सहज जीवन म्हणजे सेवा झाला महाराज. महाराज सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेशयन्ति ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शिनः. या लोकांनी फक्त सेवाच केली. ते तर सेवा हा दारवंट, सेवा हा दारवंट आहे भक्तीचा. म्हणून सोपा आहे. प्रत्येक या साधू संतांनी एवढे सोपं केले म्हणजे काय केले, बाकीच्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या पूर्वीचा जो काळ होता तो काळ सहजासहजी शक्य नाही. देवाकडे वृत्ती जात नव्हती, शक्य नव्हतं, ते साधनच नव्हती. ध्यान धारणा हे शक्य आहे काय, आणि याची कल्पनाच नव्हती. साधू संतांनी ते उपकार केला. ज्ञानोबराय तुकोबारायांच्या नंतर तुमचा आमचा जन्म म्हणजे महाभाग्याची गोष्ट आहे म्हणायची. आता किती वाया गेली, किती स्त्री, किती पुरुष, किती वैश्य, किती शूद्र, किती काय. पण माझ्या ज्ञानोबरायांनी त्यांच्या काळानंतर पुढच्या काळात प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केली. प्रगट गोष्टी कोण सांगाले. आता आजच ज्ञानेश्वरीचं समाप्ती झाली. स्वतः प्रश्न करत असताना आईसाहेब प्रश्न करते पार्वती माता महादेवाला की देवा ते ज्ञान कसं, ती परंपरा कशी कशी आली ना. आदिशंकरा लागुनी परंपरा, तिथून शिष्याचा विस्तार आहे. नेनो काय श्रीहरी बोलले, ते काय बोलले ते नेनो मला माहित नाही. कोण म्हणतंय, महादेव परमात्मा. हे सांगता येत नाही. प्रगट अत्यंत गुप्त वस्तू आहे, आणि ती गुप्त वस्तू काय त्या भगवान विष्णूनी याला मच्छिंद्राला सांगितली ती काय माहित नाही. कारण सांगत असताना तया मच्छिंद्रा गुप्तू असं वर्णन आहे. तिथं गुप्त होता त्या क्षीरसागराच्या ह्याच्यामध्ये. ते एवढं प्रगट असणार, फक्त एकालाच करायचा अनुग्रह, एकाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षोळवला
गहिनी प्रसादे निवृत्ती दाता इथपोस्तोर एक एकच आलं महाराज. पण ज्ञानदेवा सार सोजविले. मग जरा ज्ञानोबरायला थोडंसं कौतुक करावं लागलं. योग्य ते पात्र शोधावं लागलं. योग्य ते पात्र. कारण एखादा स्वयंपाक वाटायचा आहे सोन आहे महाराज, पंचपक्वान आहे, ते का खापरात घालून जमतंय का? विठ्ठल विठ्ठल असं ऐकून आहे आम्ही की वाघिणीचं दूध साठवायला बी सोन्याचं पात्र लागतंय. म्हणून वाघिणीचं दूध साठवायला सोन्याचं पात्र. तसं ज्ञानोबरायासारख्या महात्म्यांचा जो प्रसाद आहे तो प्रसाद जगाला प्रगट करण्यासाठी तसाच महात्मा लागल ना. म्हणून तर माझे स्वतः तऱ्हेनं निळोबराय वर्णन करतात. श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात. ज्ञानदेव येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी. श्री नाथराया सांगतात की स्वतः स्वप्नात ज्ञानोबराय आले सांगितलं, अजानुक्षाशी मुळी कंठाशी लागली येऊनी लवलाही काळ वेगी. अजान वृक्षाची निमित्त केलं महाराज. कारण ती जगाला प्रसाद द्यायचा होता. ज्ञानेश्वरी सर्व जगाला प्रसाद द्यायचा होता आणि तसंच पात्र निवडलं महाराज. असं शांती ब्रह्म नाथराया. कालच आपण महाराजांचं चिंतन ऐकलं, गोड चिंतन. धन्य धन्य एक नाता तुमचे पाये माझा माता. धन्यता दोनदा दिली, एकतर कर्तृत्व आणि एकतर त्यांचं जे शौर्य आहे, प्राप्तव्य आणि कर्तव्य असं असल्या कारणानं. कर्तव्य सांगताना सांगितलं की अपार निळा म्हणे अपार करुणी अभंगन तोडीला उद्वेग संसाराचा. किती अभंग केली नाथरायाचं, भारुड नाथरायाचं, आनंद लहरी नाथरायाची, रुक्मिणी स्वयंवर नाथरायाचं, भावार्थ रामायण नाथरायांचं. रामायणाचं वर्णन करताना स्वतः निळोबराय सांगतात, रामायण अद्भुत सप्तकांड साचार. कसा आहे? अद्भुत आहे. असे गोड गोड सगळे अभंग केली आणि आशांना निवडले ज्ञानोबरायाने. ज्ञानोबराय स्वतः सांगतात नाथराय की माझ्या स्वप्नात आले आणि ती कशी मूर्ती होती, कशी मूर्ती ज्ञानोबरायांची. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलतसे. हे हरिभक्त पारायण गुरुवारी देवगावकर महाराज म्हणतात, साधना करून भक्ती करून या विषयाच्या मार्गातून बाजूला सरकत पूर्णत्वाला गेला, संतत्व प्राप्त झाला ही वेगळी गोष्ट. पण केवळ संत स्वरूप साक्षात देवच असं जे जीवन म्हणजे ज्ञानोबराय. विठ्ठल विठ्ठल केवळ साक्षात ती ब्रह्मविद्याच संतत्वाचा आकार घेतला. म्हणून तर असे शरीराचं वर्णन केले, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. ते साक्षात देवच ते. असे ज्ञानोबराय आणि या ज्ञानोबरायला नाथरायांनी निवडलं महाराज. आणि मग किती लोक मार्गाला लावले. सहजासहजी बोलत गेलं तर सहजाशी सांगितलं तुम्हाला कळत नाही, पण हास्य मनोरंजन विनोद लोकांना हे आवडते. म्हणून तर विनोदी कीर्तकांना लोकांना बहुतेक आवडतात. विठ्ठल विठ्ठल याची गरज आहे.
कारण रटाळ पांडित्य तत्वज्ञान वैराग्यन पुन्हा अजून त्यात वेदांतन मग तर काय खरंच नव्हतं. हे सगळंच होतं महाराजा संतांच्या या वाङ्मय, सगळंच होतं. पण हसत हसत सहज, जसं आई आपल्याला एखादा औषध पाजवते पण सहज, कधी असं गुण जाय कधी कधी औषध पाजून निघते की कळतच नाही, तसं संत आहे. संतांचं विशेष आहे महाराज. नसता ऋषीमुनी होतेच की, मागे काय नेमते होते ऋषीमुनी, जिया जनाशी दुराविले. जग सोडून इथं थांबतच नव्हते. हरिभक्त पारायण गुरुवारी फुलारी महाराज सांगत असतात, संसारावर रुसून बसले त्याचं नाव ऋषी. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही रुसून बसलात पण आमचं काय. म्हणून तर गुरुचं लक्षण सांगत असताना गुरु हे श्रोत्रिय असावे, गुरु हे ब्रह्मनिष्ठ असावे, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु हे कृपाळू असावे. विठ्ठल विठ्ठल. परंपराच आहे. स्वतः ज्ञानोबा सांगतात, मी सुद्धा सद्गुरूचा दास आहे, अभिमान आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, 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 ज्ञानदेव करुणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी नेने साधना गोष्टीचा अभिमान माणसाला बाधक आहे आणि काय गोष्टीचा अभिमान माणसाला साधक आहे. विठ्ठल विठ्ठल. इकडे लक्ष दे, इकडे लक्ष द्या बाळा, इकडे बघत जा, तिकडे. काय गोष्टीचा अभिमान बाधक आहे. काल आपण ऐकले दासोपंतांचा अभिमान गेला होताची इथं बाधक आहे. पण आता साधक सांगतो, संती केला अंगीकार, 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 अभिमान थोडा अभिमान काही ठेविले चरणी घेती घेती पुरवून मात्र महाराज अभिमान हा साधक आहे.
आपल्या भक्तीला प्रोत्साहन देणार आहे. संती केला अंगीकार त्यासी अभिमान थोर. आपला मुख्य विषय असा चाललाय की एक पतिव्रता माता, एक भक्त आणि एक गुरु शिष्य की याला प्रत्येकाला आपापल्या आराध्याचा अभिमान असला पाहिजे महाराज. संती केला अंगीकार त्यासी अभिमान थोर. तिथं खाली मान घालून बसू नका. जर एखाद्यानं आपल्या विषयी म्हणतो, स्वामी विवेकानंदाचं चरित्र सांगत असताना काही मिशनरी लोक शिकागोला जात असताना बोलत काहीतरी बोलाले महाराज. बोलत विषय धर्मावर आला आणि बोलल्या ते स्वामींचं तेज होतं. असा एवढा शांत महात्मा कधीच कोणाची भुई नुचलावी असं ज्याचं जीवन आहे. पण ताड करून उठून उभा राहा महाराज आणि खबरदार असं धरलं गच्चीला, आता जर शब्द केला तर समुद्रात फेकून दे. एकटेच होते महाराज, एवढी मोठी जहाज, पण कसा अभिमान आहे ते. इथं सण नाही महाराज, इथं शांती नाही. स्वतः निळोबराय सांगतात, शांती क्षमा दया त्याही नको पंढरी राया. अशा वेळेस एखादा वारीला विरोध करत असेल तिथं शांती नाही जमत. नाही बसतोच मग आता काय करावं, बायको नको आले. विठ्ठल विठ्ठल आठवलं सांगतो, आमच्या हरिभक्त पारायण गुरुवारी आप्पा रोमन आप्पा, त्यांची एक वारकरी ओळख आता सांगितलं मला आठवण. त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं लहानपणी की महिन्याची वारी पंढरपूरची करायची, पण त्यांच्या गुरुजीकडून सांगायला लावलं की प्रत्येक महिन्याची वारी करायची. काय करायचं, मोठ्या 4 वाऱ्या कराव्या. किती कराव्या? 4 वाऱ्या कराव्या. काय गरज महिन्याची करायची? म्हणजे राजू मला असं सांगितलं. मी म्हणलो पुन्हा मोठ्या म्हणता फक्त 2च आषाढी कार्तिकी सांगचाल. म्हणजे आपा सांगायला तुम्हाला की पुन्हा आषाढी कार्तिकी पुन्हा माझं एखादीच करावी. असं करून माझं वारकरीपणा घालायला चालेल. एक ही विरोध, एक ही वारी सोडणार नाही मला. विठ्ठल विठ्ठल हे त्यांचं झालं. आयुष्यभर मला वारीच केली भाद्राण, शेवट पस्तोर काकडा भजनच केलं. भजन चुकलंच नाही. मी पाहायला गेल्यानंतर म्हणायचं बाकीच्या गोष्टीला अडथळा आहे, पण सकाळी काकडा करताना कसलंच काहीच दुखत नाही. जवळजवळ 1-2 वर्ष पडून होते, पण दररोज भजन. ही वारकऱ्याची निष्ठा, याचं नाव सेवादान. विठ्ठल विठ्ठल एवढी ओढच आहे. आयुष्यभर ते सांभाळले ना, आयुष्यभर सांभाळले त्या गोष्टी. म्हणून तर सुरुवातीला बोलून गेलो, पायिकाचे सुख पायिकासी ठावे, येता गोळ्या बाण साहिले भडीमार. हे किती सहन केले आणि सहन करून जिव्हाळा येतो. जिव्हाळा म्हणजे काहीतरी गोष्टी काहीतरी थोडंसं कमी पडलं म्हणजे असं नाही. आमचे महाराज सांगत असतात बरं का, कोणी दुःख मानू नका. पुजाऱ्याला कुठला देव आणि कथाड्याला कुठला भाव म्हण. विठ्ठल विठ्ठल देवपूजा करणारे लोक आता शहरामध्ये असं त्यांना काहीतरी पगार देऊन ठेवलेलं असते देवाची पूजा करायसाठी. मोठी शहरात तिथं कोण करायला असं. आणि मग त्याला एखादं जर वेतन कमी केलं, एखादी पगार दिला नाही, ती म्हणते ती देव म्हणते. त्याला पुजाऱ्याला कुठला देव. आता कथाडे म्हणजे हे आम्ही लोक जर कमी जास्त होऊ द्या पाकिटमध्ये, पुल्ल्यावरच्या गावाला यायचंच नाही. विठ्ठल विठ्ठल असलं नाही मला. असली सेवा नव्हती ती, जीवावर बेतून सेवा होत्या ती. म्हणून तर असा प्रसंग आला त्यावेळी देव येतच होता. त्यांना माहीतच होतं. ज्या बादशहानं गाईचं कमी जास्त केलं सांगितलं किती दिवसात तू हे उठवणार आहेस, तो खरा भक्त आहेस, खरा वारकरी म्हणतो. किती दिवसात? ते म्हणलं तसा विश्वास होता त्यांना, नाही असं नाही. कारण ज्या वेळेस ज्ञानोबराय नामदेवराय तीर्थयात्रा जातो त्यावेळेस पाणी प्यायचं त्यावेळेस प्रगट करून दाखवलं होता संत महिमा, भक्तीची ताकद. पण यावेळेस काय वाटलं असेल की म्हणजे 4 दिवसात. किती दिवसात? 4 दिवसात. बादशहानं मग सगळी जिकडून तिकडून असं पहारे करे 4 दिवस देवाचं चिंतन करत. हे देवा, हे पंढराया, अरे किती दिवस वाट पाहू. काय तुझे वेचे मज भेट देता, काय तुझे वेचे मज भेट देता, वचन बोलता एक दोन, देवा का रे असं का इतकं लपून 4 दिवस वाट बघतो अजून आला नाहीस. तुझा माझा देवा कारे वैराकार,
आसन याला म्हणायचं. निर्वाण ज्यावेळेस असते त्यावेळेस असं आहे, भीड नाही महाराज. आजचाच नियम आहे, 8वा नियम. किंवा पोरे झाली फार, नसा हे कर धनाच्याचे पिशे जया लागल्यास, तुझे बुडवीन समूळ कुळ असतो कोऱ्यावरनं. देवा तुझं समूळ कुळ बुडवीन, असा एकरी प्रसंग आला नामदेवराव. असा प्रसंग आला नामदेवराव. आता मात्र इकिरीवर आले. नामदेवराव म्हणतात, तुझा माझा देवा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी, देवा तुझ्या मी केली होती आशा. बर्वे ऋषिकेशा, आमचं सगळं भांडवलच तू आहेस. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चयदास. न पाहे मागील वास, पुढती सोस सेवेचा. पुढची इच्छा एकच आहे, फक्त सेवा, फक्त सेवा. भजताम प्रीतिपूर्वकम सेवायाम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भजताम प्रीतिपूर्वकम, अत्यंत प्रेमानं. असं उरकायचं म्हणून नाही. आता ते मी ऐकलं कोणते महाराज, ते 8 तास पूजा कमाल आहे. कसं असेल ह्याला म्हणायचं भजतान प्रीतिपूर्वकम. तासात तास कुठलं 5 मिनिटात कसं काय होतंय ते आम्हाला बी कळ नाही गेलं. विठ्ठल एवढी सेवा आहे ती कधी भिल काय म्हणत. तुमची असं सेवा करून बघा हाक दाखवून द्यावर. आपला हाक तिकडे दाखवत नाही. किती हाक दाखवलं तर मी तुझ्यावर. कसा आहे आमचे संतोष महाराज तुझ्या सांगतात कसं असतंय ते. तुझ्याशिवाय मला कोण होतं. किती आस केली तुझी मी. अगं सखीला लांब ढकलं पण तुला जवळ केलं. कशाला सखीन सावतर अरे फक्त देवा एक. विठ्ठल विठ्ठल. नामदेवराय म्हणतात, तुका म्हणे आता आलो उरीवरी म्हण. आता मात्र एकीवर आले. नामा म्हणे माझी करा माझी कीव, नाहीतरी जीव. इतक्या लेवलला जाता कसं थांबल देव आले महाराज. 4 दिवस झाले आणि ती गायला काय उठवायला लागलं. देवानं बघितलं की ती उठली. आणि सगळं जग सगळी वारकरी सगळी ती त्या काळातला हस्तिनापूर असेल सगळं जिकड तिकडं जयघोष वारकऱ्यांचा, नामदेवरायचा जय जयकार जिकडं तिकडं. आणि नामदेवराव मात्र रुसून इकडं तोंड करून बस. इकडं तोंड करून. एखादा अति लाडकं लेकरू असते का माणसाचं, लहान लेकरावर येडपट प्रेम असते म्हणून त्याचंच नाव लाडकं आहे. विठ्ठल नाव दुसरे सांगतो त्यानंच म्हणलंय ते आमच्या रामेश्वरनं. लाडकेच कसं असतंय, पप्पा मला लगीव करायचे आहे. कुठं रे? पोत्यात. मग त्यांना ते कामा पोता आलं. नाही भरलेल्या पोतात. मूत बाबा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लेकर काय करतील काय सांगता येत नाही. तसं नामदेव राहायचं इथं रुसून बसले. देव म्हणले, अरे नामा, अरे तुझ्यासाठी मी तितक्या लांबून आलो इथं तू रुसलास. एवढं असतं का? मग 4 दिवस लावायचे का देवा? नाही 4 दिवसाचा वायदा कुणी केलता? तू का मी? कुणी केलता? अरे त्या दिवशी तू म्हणला असताच कसा मारतो तुझा वरच्या वरी हात कापीन. लगेच कापला असता. उशीर आहे का तिथं? विठ्ठल विठ्ठल. याचं नाव विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. एवढा विश्वास. तुम्ही आम्ही भक्ती करतो पण विश्वासच नाही अजून. आपल्याच भाषणावर आपला विश्वास नाही. दुसऱ्याची खोड्या काढायच्या. त्याचा स्वर गेला, त्याचा असं झालं, त्याचं अरे तुझं बघ र, तुझं काय काय जाते ती बघ. आपलं चाललं आयुष्य महाराज. पळपळ जात आयुष्य तुझला कैसे कळेना, 2 दिवसाचा तनु आला की. एक क्षण म्हणजे महाराज महाभाग्याची रास आहे. महाभाग्याची रास आहे. आणि ते भाग्य म्हणजे भाग्य दुसरं काय नाही. तो का म्हणे भाग्य या नावे म्हणजे
भाग्य याला म्हणायचं. कशाला भाग्य? याला तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे संसारी जन्मीजे. केवळ देवाचा संबंध आहे त्याचं नाव भाग्य आहे. बाकीची जे जे भाग्यवान होते ते दुर्दैवी ठरली महाराज. रावणासारखे ज्याला भाग्यवान सगळं जग म्हणत होतं पण तो सुद्धा दुर्दैवी ठरला. का? तुम्हाला नवल वाटतं रावणाचं जाऊ द्या. आमचे नामदेवराय म्हणतात मनसी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना म्हण. विठ्ठल विठ्ठल नामदेवराय मोठ्या सांगतोय आपलं नऊ शब्द. नामदेवराय म्हणतात मनसी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. रामासी भेटला भेटून राम नाही झाला. लंका घेतली राम झाला काय करते लंकेला. आज ना उद्या लंका नाश पावणार आहे पण अविनाश पद असं असणार. राम म्हणता रामची असली पदवी घेतली नाही हे भाग्य आहे. म्हणून असा विश्वास कमीला पाहिजे. असा विश्वास आणि साधूचं जीवन तर विश्वास आहे महाराज. आमचे हरिभक्त पारायण गुरुवर आहे माझे गोपाळ महाराज नांदेडकर सांगत असतात की साधूचा बाणा कसा बघा. अवलाद दौलत सब कुर्बानी ए साधू की बाणी. सगळं कुर्बान आहे म्हणा देवासाठी सर्व. म्हणून तर तुका म्हणे घालू तयावरी अशी तयारी करून बघा. देवाला शिव्या देत होता. हसत असे शिव्या देत्या त्या गवळणी. शिव्या देता त्या गवळणी. मरता जप ध्यानी न बोले. देव शिव्या सुगोड वाटतात पण कोणी अशा भाविकांना. हसत असे शिव्या देता त्या गवळणी आणि मरता जपध्यानी न बोले तो जे जे करी ते दिसे उत्तम. तुका म्हणे वर्म दावी सोपे. जे करल ते सोपं आहे महाराज पण असा अधिकार कमीला पाहिजे आणि त्यासाठी हे सगळं नियोजन आहे. हे जी 40 वर्ष आपण जे करतोय ना आणि असं समजू नका आमचे काय काय लोक आमच्या कानावर पडते म्हणून सांगतो. अरे काय 40 वर्ष सप्ताह अजून ही तयारी नाही अजून ही सुधार नाही. त्याचा काळजी करू नका तुम्ही. ती देवानं काय करते देवाला माहीत आहे. निश्चितच तुमचा आमचा आहार जरी हा बाकीच्या गोष्टी जरी नसल्या तर एकदम परिवर्तन केले तेही धोक्याचं असतं. विठाल विठाल तुकोबराय सांगतात नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी. पात्रावर जाऊ नका कारण देवाला कधी कोण आवडेल. आणि परमात्मा पतित पावन आहे त्याचं ब्रीदच आहे. पतित पावन मन विषयादी कानुपत्रा माय सांगते. नको देव राया काय ते पतित पावन मन विषयादी. तरी का उपाधी भक्तावीन तरी का उपाधी भक्ता मागे. तुझे मनविता तुझे अंग सांग उनेपणा सांग कोणीकडे कोणाकडे. म्हणे कानुपात्रा ब्रीद समर्पणे करावा जतन. देह समर्पणे करावा जतन ब्रीदासाठी. कानुपात्र आई साहेब असा प्रसंग आला. कुणी सांगितलं की या अशी पंढरपूरला एक अशी सुंदर आहे हरिभक्त पारायण गुरुवर आहे आपले संदीपान महाराजांनी एकदा सांगितलं ऐकलंय आम्ही की कानुपात्रा माता एवढी सुंदर होती तांबूल विडा जर ती गिळाली तर दिसत होता माझा कंठातून जात असताना. एवढी सुंदर माय सुंदर. आणि अशीची मग ते विषयी लोकांना काय माहित आहे. मग त्या राजाला सांगितलं बादशाला त्याला दुसरा विषयच नाही. त्याने सांगितलं आणा तिला उसको बुलाव. अरे ती काय असं जगात फिरणार आहे काय. मग जनामाय सांगते पंढरीच्या पेटे मांडिये
बोंबला सवय आहे महाराज. काय बी करा तुम्ही, संसार करा ना परमार्थ करा, हे बोंबलणारच. म्हणून तर माझी जन्माय म्हणते, मनगटावरी तेल घाला तुम्ही. म्हणजे ज्याला भक्तीला निघायचंय जरा थोडं पाठच फिरावं त्या संसाराकडे. आता मला तिनं तसंच म्हणलं, त्यानं असंच म्हणलं. अरे हे असंच आहे. तुका म्हणे मना सांगतो विचार तेजोनिया जन भक्ती करा तेजोनिया जन भक्ती करा तेजोनिया जन भक्ती करा तेजोनिया जन. तुका म्हणे आता ऐका बेदरे, तुका म्हणे आता ऐका बेदरे, तेजोनिया जन भक्ती करा तेजोनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका बेदरे, तुका म्हणे आता ऐका बेदरे, तेजोनिया जन भक्ती करा तेजोनिया जन भक्ती करा. कोबराय सांगतात, तुका म्हणे व्हावे तया परी धीट, पतंग हा नीट दीपास होई. त्या पतंगासारखं तो जो किडमा असतो ना, ते पाखरू आपण त्याला म्हणतो, सारखी चिमणीकडे सारखी जळून मरल पण तिकडच जाते म्हणा. ते तसं धीट झालं पाहिजे. मग भक्तीत असंच आहे. जग काय म्हणतं हे नाही, संत काय म्हणतात. मज ते हसतील संत, पावणे 11 वाजलेल्या, जागेवर यावं लागतंय. हे असं चालायचं किती वेळ. मला दृष्टांत पूर्ण करायचं आहे. जगानं काय म्हणलेला विषय नाही. स्वतः कानोपत्रा ऐसा पुस्तक ते पोचले आणि सांगितलं, आपको बादशाह ने बुलाया है. ऐसा है तो अच्छा क्या बात नाही, मैं अभी मेरे प्रभु को बाता कराते हूँ. त्याला वाटलं आता 5-10 मिनिटात येईल बिचारी सांगून. ऐसा भी गेले. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वदा जाऊ पाहे. देवाला वा व्याग्रे धरियेले तैसे मज जाहले पांडुरंग. देवाला विनंती केली, देवा तू सिंहाचे भातुके जंबूक पै नेता म्हण. अरे मी सिंहाचं खाजाय आणि का कोल्याने घेऊन जावं काय असलं बोलाले महाराज. देव बी अशी भक्त आहेत की देवाला मान खाली घालावं ते बरं का. किती पंडित असू द्या देव, ते म्हणजे तुझं शिकलेला आम्ही, तो किती पंडित राय पण इथं बी कारण अशी भक्तीच आहे महाराज. ह्या लोकांचं असं पुण्यच करून ठेवलंय. देवाला भांडते ते लोक. आणि मग मात्र देवाला आईसाहेबाला चरणावर जागा द्यावी लागली. इच्छाच काय, हेची सुखपुडती माग. हेच पाहिजे आम्हाला, तुझी भक्ती पाहिजे. हे वाट बघून म्हणले आता काय झालं बघावं. तर आईसाहेबांनी समाधी घेतली आहे तिथं. म्हणून एवढं भक्ताचा अधिकार आहे, एवढं भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सगळंच बाकीचं सोडलं, आता एकच इच्छा केली, हे सुख मला पाहिजे. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे आयसा रस नव्हे, विटे आयसे सुख नव्हे भक्ती रस, पुढता पुढती आस. ही विटणारी नाहीच महाराज. 40 वर्ष झाले पण तरी माणसाची मला कोणतं पुकारत होतं, मला गोड वाटलं. किती सुंदर पुकारत होते. आपल्याला 1,500 द्यायचे आहेत ना, दररोजच्या जीवनातला 100 रुपये मागं टाका. त्या निमित्तानं सप्त्याची आठवण, त्या निमित्तानं. म्हणून तर भगवद्गीता सांगते, फक्त स्मरण पाहिजे. स्मरण झालं कीच महाराज उद्धार आहे. विठ्ठल विठ्ठल केवळ स्मरण. मी कधी काळी अशा एका कथेमध्ये होतो, त्या कथेचं स्मरण हे मुक्ततेला कारणीभूत आहे महाराज. बाकीची काय सायन्स करायची गरज नाही. स्पष्ट ज्ञानोबराय सांगतात, असा आग्रह नाही, तुम्ही तुमचं आचरण सुधारलं पाहिजे. परंतु ज्ञानोबराय सांगतात, दयाची आचरणे पाहता सगळ्याच्या शेवटच्या अशा आचरण. दुःख येणू पापनी महाराजांनी वर्णन केलंय. ते दुःख येणू होतू का श्रुतादित नव्हतू का, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. माझ्यासोबत तुलना करायला गेल्यानंतर तिची 3 मी एकच आहे. त्याचा कोणतीही जात असेल, कोळी जाती वर्ण या आगवेची गा कारण माझं पण एक सार्थक आहे महाराज.
म्हणून भक्ती तुम्ही किती श्रेष्ठ दर्जाने केली त्याला किंमत आहे. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं स्मरण पाहिजे. स्मरण पाहिजे. स्मरणानं सगळं काम होतंय महाराज. आणि स्मरण हे देवाच्या कृपेनं होत असते. आपण नामस्मरण म्हणतो. काय म्हणतो? नामस्मरण. देवाची कृपा आहे महाराज, त्याशिवाय नाही. म्हणून हे सुख मला पाहिजे, परत परत हेच पाहिजे, हे शेवण्यासाठीच आम्ही इथे येतोय. या अभंगाचं पहिलं चरण. हेचे शोक पुढते मागतो आगळे, हेची सुख 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 पुढते मागतो आगळे, आगळे मागतो आगळे, आनंदाची फळे देवादान, आनंदाची फळे देवादान, देवादान, जन्म जन्मांतरे गोदाची अंकिता, जन्म जन्मांतरे गोदाची अंकिता, हेची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे देवादान, आनंदाची फळे देवादान, आनंदाची फळे हे असं आनंदाचं फळ आहे की ते एकदा जर चाकलं तर ते पुन्हा उग्र रूप धरते महाराज. अशी भूक की पुन्हा बोलायचंच काम नाही. सेवितो हा रस वाटितो परत परत महाराज, असं वाढते याची भूक. भूक भूकेलीच राहे पोट सेविता न धाय, तुका आपण पाहे कोण वास मुक्त्याला, कोणत्या मुक्तीकडे बघल. असं दिव्य. किती भजन करू द्या, आता शेवट आहे तरी विचारा काय इच्छा आहे. अरे काय इच्छा आहे म्हणजे काय इच्छा? हीच इच्छा आहे. आम्हा जन्म घेणे युगायुगी, हीच इच्छा आहे आमची. तुकोबराला विचारा. तुकोबराला सांगितलं, तुकोबराला जायचं कारणच होते एक महाराज. न घडे यावरी न धरवे धीर, आणि पीडित आहे राष्ट्र देखून या जग. थोडं जगात कमी जास्त झालं भजन होईना, आणि म्हणून तुकोबरायचं मन इटलं. असता एरवी असा गोकुळा जसा माझा प्रभू नांदत होता तसंच तुकोबरायचं जीवन होतं मला जे काळ. सतत भजन, सतत कीर्तन, दररोज सेवा, कंटाळाच नाही. ज्याचं कंटाळा येत नाही त्याचंच नाव भजन आहे महाराज. विठ्ठल सकाळीच मी कुठं ऐकले, कोण म्हणलं की जे नाराज होत नाही त्याचंच नाव महाराज म्हणून. विठ्ठल काय भाद्रा असे येते लय करून काटाळाला, कसं काटाळाला म्हणतंय की ह्याला म्हणून बी वाटतंय की याचा अर्थ त्यानं केलंच नसतंय काय महाराज. तुला अजून रसच त्याचा लागला नाही, रंगलाच नाहीस. रंगल्यावर काय काटाळा येईल तुला. माझी मीराबाईला अशी प्रयत्न होता मग मारण्याचा, भक्त प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न होता, पण भादर म्हणजे म्हणतो तुकोराय म्हणतात
पांडुरंगे ये वो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ये वो पांडुरंगे. भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले, अंबऋषी कारणी जन्म 10 घेतले. प्रल्हादा कारणी स्तंभी अवतार केला, विदारुणी दैत्य प्रेम पाना पाजिला. कौरवी पांचाळी सभे माझी आली. कौरवी पांचाळी सभे माझी, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. पांडुरंगे येईव, प्रसंग होता महाराज. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे. देवानं वस्त्र पुरविल नाही, देवाचा वस्त्र अवतार झाला महाराज त्यावेळेस. विठ्ठल विठ्ठल या अभंगाचा शेवट करताना तुकोबाराय सांगतात, कृपाळू उदार भुक्ती मुक्तीचे माहेर. म्हणून देव कसा आहे? कृपाळू, उदार आणि भुक्ती आणि नुक्ती त्या भुक्तीत आलीच. मुक्तीचे माहेर करी अंगीकार तुका म्हणे विठ्ठल. अशा भाद्राला जर एकदा अंगीकार केला मग काय महाराज, हेची सुख पुढती मागतो आगळे. आनंदाची फळे जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला. करोनी विठ्ठला विठोबा कवरदा हरी विठ्ठल बोला कुंडली कवरदे थोडं शिकवा महाराज, कृपा करून तुमच्याकडे लेकरायची अजून मधून आलं पाहिजे. नसतं पुन्हा मग कीर्तन करायचं अवघडच आहे पुन्हा, आहे की नाही. जरा हे घ्यायचं बरं का अजून मधून, मूळ ठेकाचा वाजवायचा म्हटलं घ्या. चला
त्याची फळे सेवादान जन्म जन्मांतरी तुझा चंकिला करून विठ्ठला दास ठेवी. तुकोबारायांची इच्छा एकच आहे, अनेक जन्म हेची करत आलो आम्ही, भवताप श्रमी पिढिले निवू त्या, हेच करत आलो. गरजो हरीचे पवाडे मिळू वैष्णव बागडे, हे असे जीवन आहे. किंवा आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, सर्व भावी एक विठ्ठलची प्रमाण. न लगे जाणावे नेनावे, न लगे जाणावे नेनावे, न लगे जाणावे नेनावे. सर्व काळ आनंद महाराज, सर्व काळ आनंद. त्या गोवर्धनगिरी ज्यावेळेस उचलला भगवानाने, 7 दिवस झाले यांना कळलंच नाही. देव सोबत असताना 7 दिवस कशी गेले कळलेची नाही. झाले किती दिस ओसरला पाऊस. काय सांगतात, कधी पाऊस आला आणि कसा गेला नसता, असा चंग बांधला होता त्या इंद्रानं. इथं गोकुळ ही ठिकाण होते, हे सुर ठेवू नको. वरून ती ठाव गोकुळायचं, इथं गोकुळ होतं असं मनासो राहू नये, असा पाऊस पड. पण बापाचा 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 बाप तिथं आहे, ह्याला कसा कळायचा, कळणारच नाही. सकळ देवा तू अगोचर, सगळ्या देवाला अगोचर म्हणा, तुम्हा आम्हाला कसा दिसायचा. सेवाच केली पाहिजे, म्हणून सेवा. म्हणून तुकोबाराय सांगता, देवा माझी इच्छा आहे की जन्मजन्मांतरी. म्हणून तर असं आहे, अशी किती का अभंग आहे ते. मनसी काही मागा हेची देगा, हरिदासाचे घरी मजो उपजवा. किंवा तुकोबाराय दुसरा एक अभंग आहे, शुद्ध याती कुळ वर्णा चाड नाही, करी भलती ठाई दासच तुझा. कुठही कर पंढरीस कोणी जाती वार करी, होईन त्याचे घरी पशु याती. पंढरपूरला झालेत ना, तिच्या घरी जनावर कर आम्हाला. तुळशी वृंदावन जयाचे घरी, तयाचे किरसुनी कर. तिथं मला किरसुनी कर. किती भाव आहे, किती गोड भाव आहे तुकोबारांचा. ज्याच्या घरामध्ये तुळशी वृंदावन आहे, बाकीची सेवा आहे का नाही माहित नाही, पण निस्ता आहे एवढं जर कळलं तर तिथली किरसुनी मला कर. किती ललित भाव आहे. एक तुकोबाराचा असा अभंग आहे, हो का नर अथवा नारी, नर असल नारी असल दुराचारी असेल, अजून आहे का, ते मज विठोबा समान नमू आवडी हे जन. पण कोण जे प्रभूची सेवा करतात ते मला अत्यंत प्रिय आहेत. त्याके पाऊ मेरी तनकी पैजार, त्याच्या पायाला माझ्या शरीराचं कातळ काढून चप्पल करावं महाराज. विठाल विठाल याची इच्छा आहे. छोडे छोडे धन मंदिर बन बसाया, छोडे धन मंदिर बन बसाया. छोड़े धन मंदिर बन बसाया, छोड़े धन मंदिर
खाया तीन सोहम करो सलाम ज्या मुख बैठा राजा राम. ज्याच्या मुखात प्रभूचं नाव आहे, सर्वस्व त्याग आहे, देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग तेजियला, अवघा भोग तेजियला, अवघा भोग तेजिले. याच स्पष्टीकरण तुकोबाराय हिंदुस्थानी प्रकरणात करतात. छोडे बन मंदिर बन बसाया, मांगत टुका घर घर खाया, तीन सोहम करो सलाम ज्या मुख बैठा राजा राम. तुलसी माला बहुत चरावे, हरजी के गुण निर्मल गावे. तुळशी माळा गळामध्ये आहे, प्रभूचं अखंड चिंतन आहे, गोपीचंदन आहे, असं ज्याचं जीवन आहे धन्य जीवन आहे महाराज ते. आणि हीच माझी इच्छा आहे, जन्मजन्मांतरे तुझा चंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. याच्यात काय आडवं येणार आहे ते म्हणजे तुझा भाव आड येऊन येते चित्ता, करावा अनंता नाश त्याचा. याला म्हणायचं अप्राप्त स्थिती प्राप्ती आणि प्राप्तस्य परिपालना आहे इति क्षमा. ही जी परिपालना आहे देवानच करावं लागतं परिपालन सुद्धा. उपजाला भाव तुमचे कृपी सिद्धी जावं, देवाच्याच कृपानं सिद्धी जावं लागते तर देवाचीच भेट आहे. नसतं काय कराय एवढी दाट, आता एवढा किती दाटी आहे आणि ह्याच्यात कसं देवापासून जाणं शक्य आहे का या काळाला? अवघड आहे महाराज. म्हणून देवाच्या कृपेनं म्हणून तुकोबाराय सांगतात तुझा भाव आड येऊन येदी चित्ता, करावा अनंता नाश त्याचा. आणखी एक करा 16व्या अध्यायात दैवी संपत्ती सांगत असताना अभयम पहिलं आलं. अभयम सत्वशुद्धी ज्ञान, पहिलं अभय आहे. पारमार्थातलं पहिलं तत्व, पहिलं लक्षण म्हणजे अभय. विठ्ठल विठ्ठल जगात दुसरं कोणच नाही, केवळ माझा परमात्मा आहे, अनंत रूपात नटलेला आहे. म्हणून अभय सर्वात मोठं आहे. तुकोबाराय सांगतो मला ते दे अभय देऊनी करावे सादर, क्षण तो विसर न पडा. क्षणभर विसर नसावा ना सादर, आदरासहित अखंड भजन घडावं. आणि शेवट तुकोबाराय सांगतात तुका म्हणे इच्छा करू ते ते कल्पतरू, कारण त्याचं नावच आहे कामधेनू कल्पतरू चिंतामणी. आवडीचा धनी
जिचे नाम कामधेनू कल्पतरू तिचे मी लेकरू तो कामणे. ज्याचं नाव कामधेनू आहे, चिंतामणी आहे, तिचं मी बाळ आहे. आणि ते बाळ असलं तर काय भीतीच नाही मला. आम्हाला मला वाटतं 12वीला काहीतरी एक अभंग तुकोबरांचं, शीतल सावली आमची माऊली विठाई ओळखी प्रेम पाना, थंडगार सावली म्हणजे आमची आई आहे. जाऊनी उसंगारी घेईन ओरस, लागले ते इच्छी पिन. जेवढी माझी इच्छा आहे तेवढी पिन महाराज. इतका गोड परमात्मा माझी आई आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, आम्हाला माहित आहे देवा तो कल्पतरू आहेस. आम्ही जी इच्छा करावी, जो जे वांचिल तो ते प्राणी जात. पसायदा ज्ञानोबरायने मागितलंय. तुकोबराय तेच म्हणतात की आमची इच्छा आहे की तुझं दास्यत्व पाहिजे, एक क्षणभर सुद्धा वेगळं नको. म्हणून जन्मजन्मांतरी तुझा चंकीला करुणी विठ्ठला. आणि आता जवळजवळ आपण 50व्या वर्षाकडे चाललोय. सुवर्ण महोत्सव आतापासून थोडी तयारी करा. असं जीवन धन्य आहे मला. असं एखादा मोठा देवाच्या नामाचा उत्सव आणि त्या आयसा सांडोनी सोहळा कामी पडेल निराळा. तुकोबराय सांगतात असला मोठा सोहळा आणि अशा सोहळ्यात आपण सहभागी होतोय. तुमचं आमचं भाग्य आहे. भाग्य मागा सांगितलं आपण. म्हणून सर्वांनी अत्यंत प्रेमानं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये या सत्तेविषयी, प्रत्येकाच्या माता माऊली असतील, वृद्ध बाल आबाल, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम आहे. तीच प्रेम ते स्फुल्लिंग लावायचं काम संतांनी केलं म्हणत. हे आता मोठा दावा अग्नी झाला की मग काय ना आनंदच आहे. म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा नाथरायच्या चरणावर राहून सेवेला पुनरून देण्यापूर्वी अशी सेवाच दान आहे. सेवा दान आहे. ही सेवा तुमच्या आमच्याकडून सतत घडावी. जीवनाच्या शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. आणि एवढी इच्छा व्यक्त करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर